यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 अपडेट्स। मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट आता उधळला। 9 जण अटकेत। दादर स्टेशनची रेकी केल्याची माहिती। मुंब्रा, कुर्ला आणि पुण्यात राहणाऱ्या तिघांना अटक। मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक। हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर उद्या ब्लॉक मात्र नाही। तर यानंतर पुढे आपण टॉप 9 बातम्यांचा घेऊयात आढावा। मुंबई शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण। दक्षिण मुंबईमधील 82 इमारती अतिधोकादायक, कोसळण्याचा धोका। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाची ही माहिती। मुंबईमध्ये आता एआय इमारत बांधकामाला परवानगी देणार। परवानगीची प्रक्रिया जलद, अचूक आणि पारदर्शक होणार। मुंबईमधील गृहनिर्माण आणि पुनर्विकास प्रकल्पांना मोठी गती मिळणार अशी देखील पालिका आयुक्तांची माहिती। पुण्यातील पूर्व भागामध्ये 2 जूनला पाणी पुरवठा बंद राहणार। साधू वासवानी उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारी जलवाहिनी स्थलांतरित केली जाईल। यासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। कल्याणी नगर, संगमवाडी, येरवाडा, लक्ष्मीनगर परिसरामध्ये पाणी येणार नाही। पुणे पालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी तयार केलं पथक। रोज 3 तास शहरामध्ये पाहणी होणार। तर पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून पथकाची नेमणूक। कल्याणमध्ये पालिकेच्या रुग्णालयात अचानक वीज पुरवठा खंडित झाला। त्यानंतर जनरेटर बंद पडले, त्यामुळे रुग्णांचे हाल। कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या मदतीने रुग्णांची देखभाल करण्याची ही वेळ। मुंबई शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण। दक्षिण मुंबईमधील 82 इमारती अतिधोकादायक, कोसळण्याचा धोका। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाची ही माहिती समोर।